नमस्कार मित्रांनो, मी राजू देशमुख. आम्ही गेलो जालन्याला. हा आम्हाला STP घ्यायचा होता, पण हा पसंत आला नाही. आम्ही 4 स्ट्रोक STP हा पसंत केला. आम्ही गेलो होतो जालना येथे. जुना मोंडा येथे करवा एजन्सी या ठिकाणी भरपूर असे STP वगैरे सामान शेतकरी उपयोगाचे मिळतात असे आम्हाला कळाले होते. आम्ही गेलो, ह्या दुकानाला भेट दिली. हे करवा एजन्सी, हे माझे मित्र राजू, मी स्वतः. करवा एजन्सीला गेल्याच्या नंतर आम्ही STP विषयी माहिती विचारली. त्यांनी हा 4 स्ट्रोक STP दाखवला, ही गन दाखवली. मात्र ही पहिली गन ही तेवढी चालत नव्हती. त्याच्यामध्ये कचरा वगैरे काय अडकला असेल. मग हे स्वतः मालकाचे सुपुत्र आमच्यासोबत बसलेले होते. त्यांनी हा गन चेक केली, पण हे बरोबर काम करत नसल्यामुळं त्यांनी आम्हाला दुसरी गन बदलून दिली आणि दुसऱ्या गनचा आम्ही इथं प्रयोग करून बघितला आणि हे 3 नोझलची एक गन आम्ही पसंत केली. ही जे 3 नोझलची गन आपल्याला फवारणीसाठी भरपूर उपयोगात येते. जसे की हरभरा, तूर, सोयाबीन, गहू याच्या फवारणीसाठी हे 3 नोझल असलेली ही जी गन, खूप पॉवरफुल गन भेटली आम्हाला. हे तात्पुरता पाण्याचा स्प्रे करून आम्हाला डेमो दाखवत आहेत. आम्ही ही पसंत केल्याच्या नंतर दुसरी गन बघितली. ही तर चांगली आवडली आम्हाला. याच्यानंतर आम्हाला आमचे 15 ते 20 फूट उंचीचे आंबे आहेत. त्याच्यासाठी ही दुसरी पॉवरफुल गन आम्ही बघितली आणि या गनमधून पाण्याचा शिडकाव हा व्यवस्थित होतो हे बघितलं. हे बघितल्याच्या नंतर आम्ही 4 स्ट्रोक STP चालू करून बघितला जागेवर. तिथं डेमो वगैरे मालकांनी दाखवला. हा डेमो बघितल्याच्या नंतर आम्हाला ही दुसरी पितळेची गन पसंत आली. आणि मित्रांनो, हे जे 4 स्ट्रोक STP चा उपयोग असा आहे, हे 1 एकरला अर्धा लिटर पेट्रोल मध्ये 1 एकरची फवारणी करून देते. मी आणि माझे मित्र राजू नवघरे दोघांना 2 बॉक्स घेतले आणि आम्ही आमच्या कारकडे निघालो. जालना येथून आम्ही शेतात घरी आल्याच्या नंतर आम्ही हे डेमो करून बघितला. ही आमची आंब्याची बाग आहे. या बागेमध्ये 15 ते 20 फूट उंचीचे आमचे आंबे आहेत. जुने आंबे आहेत, केशर आंबे. हे बघा, आंब्याच्या वर जवळपास 10 फूट उंच या गन फवाराचा स्प्रे जात आहे. बघा, या तात्पुरता आम्ही डेमो दाखवत आहोत. हे टाकीमध्ये भरलेलं पाणी आम्ही स्प्रे करून बघत आहोत. या स्प्रेमध्ये दमदार ताकद आहे. बघा, जसं आपण गाड्याची सर्व्हिसिंग करतो, गाडी धुण्यासाठी नेतो आपण, हे प्रेशरनं जे पाणी येतं त्याच प्रेशरनं हे फवारणीचं साधं पाणी येत आहे. जवळपास 10 ते 20-30 फुटापर्यंत हा STP बाहेर फवारणीचं पाणी फेकत आहे. बघा, 4 स्ट्रोक असल्यामुळं दमदार इंजनची ताकद वगैरे आहे. अर्धा लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 1 एकरचं शेताचं क्षेत्र फवारणी होते असं आम्हाला करवा एजन्सीहून शेठजीनं सांगितलं. या STPनं आपल्याला विविध फवारण्यासुद्धा करता येतात. जसं की नोझलचं आपण तोंड बदललं. आता आम्ही स्प्रेचा असा कमी पॉवर करून दाखवणार आहे. हे बघा, हे धूर फेकल्याने सुद्धा याच्यातून फवारणी होत असते. जसे की तूर फवारणी, गहू, आपल्याला ज्वारी, मका, हे फवारणीसाठी याचं
समोरील पॉवर जर कमी केला तर असं धुरासारखी फवारणी करता येते. हा STP आहे. आवाज आम्ही बंद केल्यामुळे आवाज येत नाही. हा सध्या चालू आहे बघा. हे आम्ही टाकीतून तात्पुरतं पाणी घेऊन आउटलेट आणि इनवर्ट हे असं, जसं की आपण इकडून पॉवर कमी केला तर ते पाणी रिटर्न STP मधून आपल्या टाकीमध्ये परत जात असतं. आता ही आंब्याची बाग आम्हाला उद्या औषधी वगैरे टाकून फवारणी करायची. आज घरी आणलेलं STP बरोबर चालतो का नाही हे आम्ही डेमो करून बघितला. शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर अशी बाग असेल, संत्रा, मोसंबी, आंब्याची अशी फळबाग जर असेल तर हाच STP आपल्याला उपयोगात पडू शकतो. जवळपास 1 एकरची आमची आंब्याची बाग जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटांमध्ये पूर्ण आमची फवारणी आटपून जाईल असं आम्हाला वाटत आहे. तर धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.